मित्रांनो, कधीतरी एखाद्या दिवशी तुम्हाला असं वाटायला लागेल की फारच काहीतरी विचित्र चालू आहे. खूप निगेटिव्ह चालू आहे. माझ्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नाही. मला आलेल्या ज्या संधी आहेत, या अगदी येतात पण निसटून जातात. मी ठरवलेलं जे काम आहे ते नीटसं होत नाही आणि त्याच्यामुळे एका खूप निगेटिव्ह अशा गोष्टीमध्ये आपण जायला लागतो. थोडंसं डिप्रेस झाल्यासारखं वाटायला लागतं. आसपासच्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट उरत नाही आणि असं का होतंय, असं का होतंय, अशा विचारांमध्ये आपण खूप अडकून जातो. त्यावेळी ना, एक गोष्ट लक्षात ठेवा की कायमच रोज तुम्हाला पाहिजे तशा गोष्टी होणार नाहीत आणि हे खरं सत्य आहे. काही वेळेला तुमच्याकडे खूप काम असेल, तुम्हाला श्वास घ्यायलाही उसंत नसेल, घराकडे लक्ष द्यायला वेळ नसेल, आवडीच्या काही गोष्टी करता येणं शक्य नसेल, इतकं काम तुमच्याकडे असेल. पण काही वेळेला असं होईल की तुमच्याकडे अजिबात काम नसेल आणि मग त्यावेळी हे असं का आणि माझ्याकडे काम का नाही आणि मग हे असं का होतंय, माझ्याच आयुष्यात असं का, असे विचार करण्यापेक्षा विचार असा करा की तुम्ही सध्या काही काळ सुट्टीवर आहात, हॉलिडेवर आहात. कारण शेवटी असं आहे ना की तुम्हाला सुद्धा कुठेतरी थोडीशी विश्रांती, मानसिक असेल, शारीरिक असेल, तुमच्या कामाच्या मधून थोडासा एक असा पॅच, असा वेळ हा तुम्हाला मिळणं अत्यंत आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही न्यूट्रल याल. खूप गोष्टी या थोड्याशा स्टॅबिलाइज होतील, राईट. आणि जसं आपण म्हणतो की पाण्यामध्ये गढूळ पाणी जर आलं आणि ते काही काळ ठेवलं तर ते शांत होतं, त्यातला गाळ खाली बसतो आणि वरचं पाणी स्वच्छ होतं. त्याप्रमाणे हा जो वेळ आहे ना, हा त्याच्यासाठी वापरा. तुमच्या आवडीच्या काही गोष्टी असतील, वाचन असेल, म्युझिक असेल, पेंटिंग असेल, कविता करणं असेल, त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला फिल्म बघण्याची आवड असेल, सिरीज बघायला आवडत असतील, तर त्या बघून घ्या. कारण तुम्हाला जे काही आपलं युनिवर्स आहे, हे येणाऱ्या कामासाठी प्रिपेअर करण्यासाठी म्हणून त्यांनी तो वेळ दिलेला असतो. त्यामुळे तो फार निगेटिव्ह विचार करण्यामध्ये घालवू नका. त्यानं तुमच्या हाताला काही लागणार नाही. पण तेवढ्या याच्यामध्ये मानसिकता अशी ठेवा की मी आता सुट्टीवर आहे आणि पुढच्या कामासाठी मी प्रिपेअर होत आहे आणि त्याच्यासाठी मग तुमची मानसिक अवस्था चांगली करणं असेल, शारीरिक अवस्था चांगली करणं असेल, तुम्हाला कुठे निसर्गात फिरायला जायचं असेल, मित्रांना भेटायचं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या. एकदा तुम्ही मेंटली वेल प्रिपेअर्ड असाल तर पुढच्या येणाऱ्या कामाकडे तुम्ही अत्यंत व्यवस्थित आणि जोमाने तुम्ही ते काम पार पाडू शकता. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी हा असा जो वेळ आहे ना, हा येत असतो आणि तो येणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यामुळे आल्यानंतर त्याच्याशी कसं डील करायचं हे शिकून घेणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तो माझ्याच आयुष्यात का आला म्हणून तक्रार करण्यामध्ये काही पॉइंट नाही. तसा तो आला तसा तो जाणार पण आहे. पण तो आल्यानंतर आपण निगेटिव्ह विचारांच्याकडे किंवा निगेटिव्ह फेज मध्ये न जाता त्याचा पॉझिटिव्हली कसा विचार करता येईल आणि स्वतःला तयार करण्यासाठी त्या काळाचा कसा वापर करता येईल याच्याकडे लक्ष देणं हे फार महत्वाचं आहे. मी सुद्धा खूप वेळेला अशा फेजेस मधून गेलेलो आहे, त्यातून शिकलेलो आहे, त्यातून मानसिकता माझी बदललेली आहे आणि मग त्यातून येणारी जी कामं आहेत ही अजून चांगल्या पद्धतीने आणि अजून जोमानं करण्याचा एक उत्साह आणि एक पॉझिटिव्हिटी ही मला त्यातून मिळालेली आहे. त्यामुळे माझे सगळे मित्रमैत्रिणी जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी हे लक्षात ठेवा की हे होणार आहे. त्याच्यासाठी तयार व्हा. त्याचा कसा विचार करायचा हे मी तुम्हाला आता सांगितलंय. हे कायम डोक्यात ठेवा आणि स्वतःला कधीही कुठल्याही निगेटिव्ह एनर्जी मध्ये अडकून देऊ नका. ऑल द बेस्ट.